तर आपण हे दृश्य पाहतोय सागर बंगल्यावरती अमित शहा यांचा ताफा दाखल झालेला आहे। अमित शहा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण त्याची ही थेट दृश्य पाहतोय। त्यांचा ताफा जो आहे तो आता सागर बंगल्याकडे पोहोचलेला आहे। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यांच्या हस्ते आरती पार पडली आणि आता सागर बंगल्यावरती त्यांचा ताफा दाखल झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये सागर बंगल्यावरील गणपती बाप्पाचं देखील ते दर्शन घेणार आहेत। अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि विविध नेत्यांच्या गणपती महोत्सवाला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ते दाखल होणार आहेत। त्यांच्या हस्ते आरती पार पडणार आहे। त्याचबरोबर लालबागच्या राजाचं सुद्धा ते दर्शन घेणार आहेत। तर आजच्या दिवसाची सुरुवात जर आपण पाहिली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन अमित शहा यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यांच्या हस्ते आरती पार पडली आणि आता सागर बंगल्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या हस्ते बाप्पाचं दर्शन घेतलं जाईल। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, अमित शहांचा ताफा आम्ही दुसऱ्यांच्या माध्यमातून पाहतोय, सागर बंगल्यावरती दाखल झालेला आहे, काय सांगाल? अमित शहा आता सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतील, आरती करतील। अमित शहा यांच्या वेळापत्रकानुसार सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन आरती घेणार होते, मात्र त्यांनी वेळापत्रकामध्ये अचानक बदल केला आणि ते सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरतीसाठी गेले आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आता आरतीसाठी पोहोचले आहेत। सागर बंगल्यावरची आरती झाल्यानंतर अमित शहा आपल्याला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाताना पाहायला मिळणार आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा प्रामुख्याने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत, त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते आपल्याला मुंबई विमानतळाकडे रवाना होत पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता अमित शहा सागर निवासस्थानी आता थोड्याच वेळात आरती घेतील आणि त्यांची आरती झाल्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना होताना पाहायला मिळणार आहेत। जी नक्कीच तुषार, अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर अमित शहांचा ताफा आपण पाहतोय, सागर बंगल्यावर दाखल झालेला आहे। अमित शहा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन ते घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा पुढचा दौरा जो आहे तो पार पडेल। यावेळेस ते लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार आहेत। अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। याआधी या संपूर्ण दिवसाची सुरुवात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन बाप्पाच्या दर्शनाने आणि आरतीनं केली। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरती ते दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या हस्ते आरती पार पडेल, बाप्पाचं दर्शन ते घेतील। त्यानंतर पुढे इतर पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन देखील ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जाणार आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय, अमित शहा सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती पार पडेल, बाप्पाचं दर्शन ते घेतील। या संपूर्ण दौऱ्याला एक विशेष महत्त्व आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। यावेळेस त्यांनी भाजप नेत्यांसोबत काल बैठका घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला। त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विविध कानमंत्र सुद्धा दिले आणि आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आपण ही दृश्य पाहतोय, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाची आरती केली तेव्हाची ही दृश्य आहेत। त्यांच्या हस्ते आरती पार पडली आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय ती म्हणजे सागर बंगल्या बाहेरची ही दृश्य आहेत। अमित शहा जे आहेत ते सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत।